शुभ दुपार. आज ना हा दुपारी व्लॉग शूट करते आहे. मी स्कूलवरून आले. मी, माझी बहीण, तिचा मुलगा यश आणि माझा मुलगा चिन्मय आणि मी असा आम्ही आज एक खास प्रवास करत आहोत. आम्ही निघालो आहे आमच्या बाबांच्या 75वा वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी. मनात उत्साह, डोळ्यात आठवणी आणि हृदयात प्रेमाचा साठा घेऊन चला या सुंदर प्रवासात तुम्ही सगळे माझ्याबरोबर. खूप एक्सायटेड आहोत आम्ही. या प्लॅनमधलं त्यांना काहीच माहिती नाही आहे. हा सरप्राईज प्लॅन आहे त्यांच्यासाठी. माहेरी निघालो आहे, खूप आनंद होतो आहे. माहेर म्हणजे फक्त एक घर नसतं हां. आईच्या कुशीतला तो निवांतपणा आणि माहेरच्या अंगणातील आनंद याची सर कशालाच नाही. माहेरच्या वाटेकडे नजर लागली की मन आधीच तिथे जाऊन पोचते. मला तर ना प्रवासाचा खूप कंटाळा येतो. असं वाटतं कोणता तरी मंत्र म्हणावा आणि लगेच तिथे जाऊन पोचायला पाहिजे. कधी एकदा तिथे जाऊन पोहोचतो असं झालेलं आहे. आणि त्यांना माहिती नाही आहे यातलं काय. मला फोन आला होता की काय काय करते आहे म्हणून. मी सांगितलं अगं मी बाहेर आहे. बहिणीला पण फोन आला. तिनंही सांगितलं बाहेर आहे. आई म्हणते दोघीही बाहेर आहे, दोघी कशाला गेल्या असतील. पण आता बघूया हां काय काय होतं आहे ते. बाबा माझे खूप साधे आहेत. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही असं सेलिब्रेशन वगैरे असं काहीच नाही केलं. इवन बड्डेसुद्धा साजरा करायला ते नको नको म्हणतात. पण आम्हीच म्हणजे आम्हाला वाटतं की बाबांचा बड्डे व्हावा, सगळेजण असावेत. कोणत्याच बड्डेला म्हणजे मला जाता येत नाही कारण आम्ही पुण्याला असतो, स्कूल नुकतीच चालू झालेली असते. पण हा 75th आहे त्यामुळं आणि सुट्टी पण आली ना, त्यामुळे आता आम्ही सगळेच मिळून निघालो आहे. आता आम्ही थांबलो आहे एका हॉटेलमध्ये कारण ना मुलांना भूक लागली आहे. कारण आम्ही थोडं वेळानं निघालो ना. ही माझी बहीण लीना, हा यश, हा चिन्मय. चिन्मय कसं झालं, छान झाले म्हणायचं पाहिजे. आणि इकडे हॅलो करा. सगळं ना पावसाळी वातावरण आहे आणि इतकी हिरवळ आहे. खूप छान वाटतं आहे असा प्रवास करताना. म्हणजे उन्हाचा त्रास होतो ना, त्यामुळं मला असं वातावरण प्रवासाला खूप आवडतं. पुढे खूप सरप्राईजेस असणार आहेत हां. आम्ही हे सगळं एका दिवसात प्लॅन केलेलं आहे. त्यामुळे पहा आणि कसं वाटतं आहे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आता बघा हां, आता आम्ही पोहोचलो आहे. बघू त्यांचे रिॲक्शन, एक्सप्रेशन्स. साईडला एक ही की ब्लाबला म्हणजे ती 4 व्हीलर असते ना. आत्ता आम्ही सगळे आलेलो आहे वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी पालवी हॉटेलमध्ये. त्यांना सांगितलेलं आहे आपण फक्त जेवणासाठी आलेलो आहे बाहेर. त्यांना काहीच माहिती नाही आहे आम्ही काय प्लॅन केलेलं आहे. हार्दिक स्वागत. टाळ्यांच्या गजरात बाबांचं आपण स्वागत करूया. आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप असा खास आणि आनंदाचा. बाबांचा अमृत महोत्सवी वाढदिवस. तर आपण सर्वजण मिळून बाबांना खूप खूप शुभेच्छा देऊया.
हा आमचा चौघी बहिणींचा फोटो. बहीण म्हणजे फक्त नातं नाही हां, ती आयुष्यभराची मैत्रीण, सुखदुःखाची साथी आणि आईनंतरची सर्वात जवळची व्यक्ती असते. कितीही अंतर असलं तरी तिचं प्रेम आणि तिची साथ मनाला कायम बळ देत राहते. त्यामुळे आम्हा चौघींना ही देवानं दिलेली एक सुंदर भेट आहे. आमचे बाबा आमच्यासाठी इन्स्पिरेशन आहेत. आम्ही चौघी बहिणी त्यांना कधीच ओझं वाटलो नाही. त्यांनी त्यांच्या कष्टांनी, संस्कारांनी आणि प्रेमाने आमचं आयुष्य घडवलं आहे. बेकरार हो के दामन थाम लूं मैं किसका, बेकरार हो के दामन थाम लूं मैं किसका, क्या मिसाल दूं मैं तेरी नाम लूं मैं किसका, नहीं नहीं ऐसा हंसी कोई नहीं है जिस पे ये नजर रुक जाए, बेमिसाल जो कहलाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. Happy birthday to you. Birthday to you. अमृताच्या या क्षणाने मोहरावी फुलपाणी, अमृताच्या या क्षणाने मोहरावी फुलपाणी, या सुगंधी संस्कृतीचा डौल आहे वेगळा, हा स्वागताचा सोहळा, हा स्वागताचा सोहळा, हा स्वागताचा सोहळा. ऐ दिल लाया है बहार, अपनों का प्यार क्या कहना. मिले हम छलक उठा खुशी का खुमार. चलना सिखाया था ना, दहलीज ऊंची है ये पार करा दे. बाबा मैं तेरी मन का टुकड़ा हूँ, तेरे दिल का एक बार फिर से दहलीज पार करा दे. मुड़ के ना देखो दिलबरो, दिलबरो, मुड़ के ना देखो दिलबरो, मुड़ के ना देखो दिलबरो, दिलबरो, मुड़ के ना देखो दिलबरो. ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है. ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है. धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है. ये तो सच है कि भगवान है.
आमच्या फॅमिलीमधला सगळ्यात उत्साही मेंबर. आगे पीछे सबको आना मेरी याद रे ओ आगे सांगितलं उचलायचं. आता सगळे सेलिब्रेशन करून आम्ही जेवणासाठी बसलेलो आहोत. हॅलो करा हेलो बाबा. हेलो 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 काका 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 हॅलो करा. शुभम. आता परत पुण्याला निघालो आहे. मन भरून आलेले आहे, पण जावे तर लागणारच. पण पुन्हा येण्याची आस राहील. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.